अशा प्रकारे ही नारळाची साईज आहे. रोज एक दोन पत्र्यावरनं पडतायत. तर हे नारळाचं झाड. या नारळाला बघा तुम्ही कशी आहे. या साईजवर हे नारळ आहेत. या साईजचे नारळ आहे. रोज पडतायत. रोज दोन तीन. तर चोरून खाणाऱ्याची संख्या जास्त आहे रत्नापुरीत. चोरून खाणाऱ्याची संख्या आहे तेव्हा रस्त्यावर पडलाय अजून एक नारळ. हे अशा प्रकारे नारळ रोज पडतायत. घड पिकल्यामुळं हे नारळ पडतायत. रोज दोन तीन 4 नारळ पडतायत. तर अशा प्रकारे नारळाची साईज एक नारळ साधारण 40 ते 50 रुपयाला आहे. रस्त्यावर पडलं की कोणीही उचलून घेऊन जात आहे. फुक्काचा माल म्हणल्यावर खायला काय महाग आहे. अशा प्रकारे नारळाची मोठी साईज आहे. तर ही साईज तुम्हाला आता रस्त्यावर पडल्याला दाखवतो. ह्या काही साईज ह्या साईजचा नारळ आहे. मी काय म्हणलं पडणार, अजून लय पडणार. अजून 7-8-10 पडतात. ही नारळाची साईज 2 नारळाची झाड आहेत. दर वर्षाला साधारण 400 ते 500 नारळ लागतोय. बघा नारळाची साईज कशी आहे, नारळाची उंची किती आहे, हाईट किती आहे, या प्रमाणात नारळाची आहे. हे चिकूचं झाड आहे. अशा प्रकारचे रोज फुकट नारळ खाऊन जाणारे भरपूर आहेत. मग आमच्या दारात आमचे नारळ पडले तर आम्हाला पाहिजेत ना. हे नारळाची साईज रत्नपुरी 11 अटल 25 न्यूज. आज दिनांक सोमवार. दिनांक साधारण अशा प्रकारचे सारे नारळ आहेत. तर ह्याच्यामुळं आज 30 मार्च आहे. 30 मार्चला एवढा जर नारळाची साईज पडत असेल तर हे आमच्या दारातलं परत दुसरं जायफळाचे झाड आहे. हे चिक्कू आहे. त्यामुळं आम्हाला उन्हाळा हा जाणवतच नाहीये. अटल 25 न्यूज. सोलापूर अकलूज. हा पानाचा वेल, झाडांचा प्रकार. ही एरंडे आहे. एरंडेला एवढी भरपूर एरंडेला लागली. हे दालचिनी, वेलदोडा आणि पपया आहे. अशा प्रकारचे झाडं येत आहेत. अटल 25 न्यूज सोलापूर अकलूज.